बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून। होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला वीराचा पाडवा हा सण साजरा केला जातो। धुलिवंदनाच्या दिवशी आनंदोत्सव असणारा हा सोहळा ओझर या गावामध्ये दरवर्षी साजरा केला जातो। या उत्सवाला जवळजवळ 400 ते 500 वर्षांची परंपरा आहे। ओझर गावातील मांडे मंडळातर्फे हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो। येथील सतोबा देवस्थान अतिशय जागरूक आणि समाजाचे श्रद्धास्थान असल्याकारणाने लहान मोठे सर्वजण वीराचा वेश परिधान करून गावामध्ये मोठी मिरवणूक काढून भगवंताला जवळ घेऊन नाचवले जाते। वीर पुरुषाचे स्मरण आपल्या घराण्याच्या मूळ पुरुष व ह्यामुळे मूळ पुरुषाचे स्मरण व मूळ पुरुषाची पूजा म्हणजेच वीराचा पाडवा होय। वीराचा पाडवा साजरी करण्याची ही या गावातील अतिशय जुनी परंपरा आहे। कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर याही वर्षी वीराचा पाडवा अतिशय उत्साहपूर्ण मंगलमय वातावरणात संपन्न झाला। हा सोहळा पाहण्यासाठी ओझरकर ग्रामस्थ व आजूबाजूच्या गावातील पंचक्रोशीतील लोक आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। पाहूया। विघ्नहराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र ओझरमध्ये धुलिवंदनाच्या शुभमुहूर्तावर सतोबा मित्र मंडळ यात्रा उत्सव आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे। गावच्या विविध संस्थांच्या वतीने सतोबा मित्र मंडळाला मी विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर नंबर 1, 2 सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अत्यंत मंगलमय अशा वातावरणात यावर्षी हा वीरांचा पाडवा आम्ही साजरा करत आहोत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 2-2.5-3 वर्ष हा उत्सव आमचा बंद होता, परंतु यावर्षी कोरोनाचं संकट टळलेलं आहे। त्यामुळे पारंपरिक पद्धतीने अतिशय उत्साहात हा उत्सव आम्ही मंडळी यावर्षी साजरा करत आहोत। वीरांचा पाडवा याचा अर्थ असा की घरातील मूळ पुरुषाचे स्मरण करायचे व त्यांच्या नावाने घरातील जे वीरांचा टाक आणि त्याच्यात एक खोबऱ्याची वाटी रुमालात गुंडाळून त्यांची घरातील या बाळगोपाळांच्या हातात ते देव देऊन अतिशय व्यवस्थितपणे ही मिरवणूक आम्ही गावातून काढतो। आणि विशेष अभिमानाची बाब अशी की हा जो वीरांचा मान आहे तो आमच्या एका विशिष्ट जथ्याकडे म्हणजे मांडे मंडळाकडे आहे, याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे। या उत्साहाच्या निमित्ताने आजूबाजूचे सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने यात सहभागी होतात व आमचा आनंद द्विगुणित करतात। असो, या प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवत आहात, त्यांचे मी आमच्या सतोबा महाराज मित्र मंडळातर्फे आणि आमच्या मांडे मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद। ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, फिरिले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, तुकामणे घालू तयावरी भार वाहवा संसार देवापायी। अत्यंत मंगलमय अशा वातावरणामध्ये वीर पुरुषाची सालाबादप्रमाणे सतोबा मित्र मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सुंदर अशा मार्गदर्शनामध्ये हा वीराचा पाडवा वीर पुरुषांची मिरवणूक आपल्या सालाबादप्रमाणे या ठिकाणी होते। मांडे परिवारातील कैलासवासी भिकाशंकर मांडे यांच्या घरापासून तर सतोबा मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा गावामध्ये प्रत्येक ठिकाणी देवाचं वास्तव्य ज्या ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी जाऊन या मिरवणुकीचा सर्व नवतरुणांनी असा हा सालाबादप्रमाणे आनंद घेत आहेत। याची मूळ आख्यायिका अशी आहे, प्रत्येक घरामध्ये 5 कुलदैवत आहेत, त्याच्यामध्ये खंडोबा आहे, भैरव आहे, त्याच्यानंतर कुलदैवत आहे आणि आदी माया आदी शक्ती आणि हा एक वीर पुरुष असतो। या वीर पुरुषाची सालाबादप्रमाणे आपल्या ह्या घरातला मूळ पुरुष आहे, मांडे घराण्याचा मूळ पुरुष
कवडे घराण्याचा मूळ पुरुष, प्रत्येकाचा हा मूळ पुरुषाची, याला वीर असं म्हणतात. या वीराची मिरवणूक म्हणजे वीराचा पाडवा. आणि जुन्या वर्षाचं नूतन हिंदू धर्मशास्त्रानुसार नवीन वर्ष म्हणजे चैत्र पाडवा आणि या वर्षाची, जुन्या वर्षाची सांगता, नववर्षाची सुरुवात या वीरांच्या, वीरपुरुषांच्या गाथेने व्हावी असा हा संकल्प घेऊन हा वीराचा पाडवा सालावादप्रमाणे आमच्या ओझरमध्ये अनेक वर्षाची, 400 वर्षाची परंपरा घेऊन सातत्याने परंपरेला मान्यता देणारा हा आमचा विघ्नहर देवस्थान ट्रस्ट असेल, त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ मंडळी असेल, अत्यंत उत्साहात हे सतोबा मित्र मंडळ साजरं करतं. त्यामध्ये या वीरपुरुषाला एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये आणि त्याच्यावर हा वीरपुरुष ठेवून एका रुमालामध्ये बांधून त्याची प्रत्येक घरातला हा मूळ पुरुष घेऊन ही मिरवणूक करत असतो. आणि ती वाजत गाजत अत्यंत आनंदात परंपरेच्या वाद्यामध्ये ही मिरवणूक या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी सगळे हा वीरपुरुष घेऊन नाचतात. हा सालाबादप्रमाणे चालू असलेला उत्सव. आणि या उत्सवाला मी भगवंत चरणी प्रार्थना करे अशीच ही परंपरा नवीन पिढीला सातत्याने मिळत राहो, ही प्रेरणा सातत्याने मिळो आणि वीरांची गाथा, प्रत्येकाच्या घरात वीर आहे आणि त्या वीराला स्मरण हो, त्या मूळ पुरुषाचं स्मरण हो, असं मी विघ्नहर चरणी प्रार्थना करतो आणि त्या ठिकाणी 2 शब्द थांबवतो.